दादरच्या वॉर्ड क्रमांक 191 आणि 192 मधून शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। वॉर्ड क्रमांक 191 मधून विशाखा राऊत यांनी अर्ज भरलेला आहे। त्यांच्या विरोधात मनसेच्या स्वप्ना देशपांडे तर भाजपच्या डॉक्टर तेजस्विनी जाधव रिंगणात उतरले आहेत। तर वॉर्ड क्रमांक 192 मधून शिवसेनेच्या प्रीती पाटणकरांनी अर्ज भरला आहे। मनसेच्या स्नेहल जाधव आणि भाजपच्या वैभवी भाटकर यांच्याबरोबर त्यांची लढत होणार आहे। लोकसभा विधानसभेत दादरच्या बालेकिल्ल्यावर भगवा फडकवल्यानंतर मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा बळगावा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झालेली आहे। दादरमध्ये विशाखा राऊत आणि प्रीती पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून। आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत। विशाखा मॅम, महापालिका, विधानसभा आणि पुन्हा एकदा महापालिकेत तुम्ही जाण्यासाठी तयारी करतात, काय सांगाल? पक्षाचा आदेश आला आणि मी उमेदवारी स्वीकारली, कारण माझं असं मत आहे की थोडे एक्सपिरियन्स लोकसुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेत असावे आणि म्हणून मिलिंद वैद्य आहे, मी आहे, श्रद्धा जाधव आहे आणि आता स्नेहल आंबेकर, आम्ही चौघांनी परत फॉर्म भरला। दादरमध्ये खरी लढत ही शिवसेना विरुद्ध मनसे अशीच मानली जाते। किती आव्हान वाटतंय मनसेचं? मला नाही वाटत आहे आता तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे, कारण त्या स्वप्ना देशपांडे यांना तुमच्या समोर उमेदवारी आहे। त्यांनी तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन त्या राजकारणात येत आहेत। काही तुल्यबळ कॅन्डिडेट वाटतात? तहसीलदार होत्या असंच म्हणायला लागेल, कारण त्यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे त्यांना राज्य सरकारचा अनुभव आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अनुभव कितपत आहे मला कल्पना नाही आहे, कारण मी त्यांच्याशी कधीच इंटरॅक्ट केलेलं नाही आहे। त्यामुळे ठीक आहे, येऊन दे। की पाटणकर, तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत की तुम्ही मनसेमध्ये होता, तुमचे पती विभाग प्रमुख होते, त्यानंतर इथे आता आलेला आहात, नवीन वातावरण आहे, पण किती तुम्ही मिसळलात या वातावरणात? नाही, मी एका दिवसात भरपूर मिसळून गेली महिलांमध्ये आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मला ही जी उमेदवारी मिळाली, त्यांचा जो विश्वास आहे तीच खरी माझी कमाई आहे आणि त्यांचा विश्वास जपणं ही माझी जबाबदारी आहे। तुमच्या समोर ज्या कॅन्डिडेट आहेत त्या अनुभवी नगरसेविका होत्या मनसेकडून, त्यांना उमेदवारी दिलेले स्नेहल जाधव कॅन्डिडेट आहेत, किती आव्हान वाटतंय? नाही, आव्हान असं काहीच नाही, ही सीट आम्ही 101% निवडून येणार। कार्यकर्ते किती पाठीशी? भरपूर कार्यकर्ते पाठी, तुम्हाला दिसेलच आता 23 तारखेला काय मुद्दे असतील? नाही, आता ते मी नंतरच सांगेन, मुद्दे वगैरे निवडून आल्यानंतरच। आपण बघू शकाल की एकूणच शिवसेना म्हणते की पुन्हा एकदा आपण दादरच्या बालेकिल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत, तयारी पूर्ण झालेली आहे। मनसेचं आव्हान या वॉर्डांमध्ये आपल्याला बिलकुल नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।